आमचे मामा या ठिकाणी नाहीये, 40 दिवस त्यांना झालेले आहे, परंतु एक आशा आहे आम्हाला. पहिले ते स्वीकारास पत्र याचा 3 अध्याय 4 अध्याय आणि वचन 13-14 मध्ये सांगितलेलं आहे की जे मेलेले आहे त्यांच्याविषयी तुम्ही अंजान नसावा, तुम्हाला त्याच्याविषयी माहित असावा. म्हणून जो मरतो तो कुठे जातो, त्याचे जाण्याचं ठिकाण 2च आहे. एक तर तो स्वर्गात जातो, नाही तर शास्त्राप्रमाणे नरकात जातो. परंतु जर देवावर आम्ही विश्वास ठेवणारे आहे तर आम्ही स्वर्गातच जाणार हे निश्चित शास्त्र आम्हाला सांगत आहे. म्हणून या जीवनामध्ये जगताना शास्त्र आम्हाला सांगतं, या जीवनामध्ये जगत असताना आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आजच्या ख्रिस्ती सोबत कार्यक्रमामधून आम्ही बघूया. आम्ही जोपर्यंत जिवंताच्या भूमीवर प्रियानो, तोपर्यंत आम्हाला देवावर विश्वास ठेवून आमचं जीवन जगलं पाहिजे. देवाच्या अधीन राहून आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. कारण की देवाने आम्हाला या जीवनातच नाही तर अजून एक जीवन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक आशा दिलेली आहे आणि ते सार्वकालिकचे जीवन आहे. म्हणून अनेक मनुष्याला वाटतं की या मरणात या ठिकाणी जगायचं, जायचं, खायचं, प्यायचं आणि शेवट आमचा करून घ्यायचा, संपलं नाही. या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्त हा जो आहे तो एक जीवन देण्यासाठी आलेला होता. म्हणून जोपर्यंत ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन भेटतो. आणि शास्त्रामध्ये सांगितलं जोपर्यंत आम्ही जीवनाच्या भूमीत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही देवाचं स्मरण ठेवून आमचं जीवन जगलं पाहिजे. आम्हाला या पृथ्वीवर का पाठवलं, कशासाठी पाठवलं, आम्ही कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, हे जर आम्ही शास्त्रातून समजून घेतलं तर एक उद्देश आमच्या जीवनाला भेटला जातो, आमच्या जीवनाला आकार येतो, आमचं जीवन व्यर्थ जात नाही. नाही तर अनेक मनुष्य आतापर्यंत आलेले आहे आणि गेलेले आहे, परंतु त्यांच्या जीवनाचा उद्देश, त्यांच्या जीवनाचा सार्थक, त्यांच्या जीवनाचं महत्व त्याला समजलेलं नाही. म्हणून ख्रिस्तामध्ये माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला ख्रिस्तामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जगणं ख्रिस्त आहे, मरणं मला त्याच्यामध्ये लाभ आहे. म्हणून मनुष्य येतो, परंतु जात असताना आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही हे आम्हाला पवित्र शास्त्रामधून स्पष्ट सांगतं. म्हणून जीवन जगत असताना आम्ही हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला मृत्यू निश्चित आहे, आम्ही त्याला टाळू शकत नाही. परंतु मृत्यूला टाळण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. शास्त्र आम्हाला सांगतं येशू ख्रिस्त आला, जगला आणि मेला पण, परंतु तो मरेलच राहिला नाही, तर 3ऱ्या दिवशी उठला पण. आले किती, गेले किती, परंतु ते उठलेले नाही. एकच असा व्यक्ती आहे, एकच देव आहे की तो 3ऱ्या दिवशी उठलेला आहे. म्हणून त्याच्यात आशा ही आम्हाला की जसा तो उठलेला आहे, जेव्हा तो पवित्र वैभवाने येईल, त्याच्या राजवैभवाने येईल, तेव्हा आम्हाला तोही आमच्या त्याच्या सामर्थ्याने आम्हाला तो उठवेल आणि त्याच्या संग घेऊन जाईल. म्हणून आम्ही जीवन जगताना एक गीतकार म्हणतो, ऐक मानवा बाई हो, ऐक मानवा बाई तू नाम नाम घे, मानव जन्म आल देहाला संसार केला काही. आम्ही देहाला तो जन्मलेला
त्यात शंका नाही, परंतु आम्ही इतकं पण आमच्या देहभान चुकून जगलं नाही पाहिजे. जोपर्यंत जिवंताच्या भूमीवर जिवंत आहे तोपर्यंत आम्ही येशूचं नाम स्मरण केलं पाहिजे. शास्त्र सांगतं की आमचं जीवन व्यर्थ जाऊ नये. या पृथ्वीवर आमचं जीवन एकदाच आहे. एकदाच मनुष्य माणसाचा जन्म घेतो आणि त्याच्यानंतर तो जातो. परंतु जात असताना आम्ही म्हणतो की हे माझं आणि ते माझं, आणि माझं जेव्हा येतं ना त्या ठिकाणी गर्व येतो, मी पण येतो. म्हणून या जीवन जगत असताना लक्षात ठेवा, आमचा कुठलाही मीपणा त्या ठिकाणी चालत नाही. मीपणा सोडा, एक शांतीचं जीवन जगा, नम्रतेचं जीवन जगा. हे माझं ते माझं सोडून द्या, कारण की गर्वाचे घर कधी पण कोसळतात असं शास्त्र सांगतं. आणि नम्र व्यक्ती देवाला प्राप्त करते. म्हणून गीतकार म्हणतो, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, येईत राहणार चाल. तू म्हणशील घरदार, येईत राहणार चाल. तू म्हणशील घरदार, येईत राहणार चाल. अरे माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर, अरे माणूस मेल्यावरती त्याच गावाबाहेर घर, अरे माणूस मेल्यावरती त्याच गावाबाहेर घर. हे जे घे येशू नाम दे, माया तू सोडून दे. हे जे येशू नाम दे, माया तू सोडून दे. हे जे येशू नाम दे, माया तू सोडून दे. हे येशू नाम दे, माया तू सोडून दे. हात जोडता नसीबला तू वेडकर काही काही ना. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. लक्षात घ्या, माझं घर, माझं दार, माझं हे, माझं ते, जेव्हा माणूस करतो ना काहीच संगत येत नाही. म्हणून या संसारात जीवन जगताना येशूचं स्मरण घेऊन आपलं जीवन जगा. शास्त्र सांगतं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण लाभलेला आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मी नाशवंत गोष्टीकडे लक्ष देत नाही, जे माझ्यासाठी अविनाशी आहे, कधी त्याचा नायनाट नाही त्याच्याकडे मी लक्ष देतो. म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की स्वर्गात आम्हाला एक जागा आहे, स्वर्गात आम्हाला एक घर आहे, आणि त्या घराकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. एक दिवस या सगळ्या घरांचा, या पृथ्वीचा नाश होणार आहे शास्त्र सांगतं. म्हणून पुढचं गीतकार काय म्हणतो,